तर मंडळी गुड आफ्टरनून. मी गोरेगावला आली तर काही ना काही प्लॅन करते. तर ह्या वेळेला पण प्लॅन झाला आहे की मूवीला जायचं आहे आणि असं जर कोणता मूवी असेल ना बघण्यासारखा तर आम्ही नक्की बघतो. आणि कसं आहे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. खरं तर इथे आल्यावरच मला थोडं बाहेर जायला मिळतं. कारण घरी गोवंडीला असले ना की नाही एवढं मी फिरत. कारण फिरण्यासारखं नाही जास्त तिथे, जवळपास असं काहीच नाही आहे. तर इथे कसं आता थिएटर्स वगैरे सगळे जवळ आहेत त्यामुळे जाते. आणि वर्धा अक्षताला आज संडे असल्यामुळे सुट्टी आहे. तर त्या दोघींनी प्लॅन केला की क्रू बघायला जायचा. आणि मला रात्री फोन केला त्यांनी की सकाळी आपण मूवी प्लॅन करू. तर दुपारी 12:30चा शो होता आणि तो शो बघायला आता आम्ही चाललो आहे. तर इथे तर त्या रिक्षामध्ये त्या मला भेटतील. जसं लास्ट टाईम त्यांनी मला पिकअप केलं होतं तसं यावेळेला पण त्या मला पिकअप करतील. तर मम्मी घरी जेवण वगैरे बनवून निघणार आहे. मी तिला थोडीफार हेल्प केली. म्हणजे आज मच्छीचा बेत आहे तर फ्रायसाठी मी तिला मॅरिनेशन वगैरे सगळं करून दिलं. अवनीशला भरवलं वगैरे. आता तो दूध पिऊन वगैरे झोपून जाईल. म्हणजे मी मूवीवरून येईपर्यंत तो झोपलेला असेल कदाचित. चला जाऊया आता. भेटला की तुम्हाला भेटते आता मी. चिकन्या दिसताय रे. मंडई पोचलोय. तर मंडई मूवी चालू झाला असेल कारण 12:30चा शो होता. 12:35 होऊन गेलेले आहेत आणि बघताय तुम्ही खूप छोटा स्क्रीन आहे तिथे, काय मोठी नाही आहे. मला दाखवेन मी. आणि मूवीचा रिव्ह्यू द्यायचा आहे आपल्याला कसं आहे ते तुम्हाला मी सांगेन रिव्ह्यू पण. तर म्हणजे मूवी चालू झाली. पर प्लेन के आगे पीछे क्या करती फैमिली का दिल तोड़ने की. नाही ये झूठ. तर मंडळी काळू काय बघता. मी टॉर्च पण नाही लावत आहे कारण मग सगळ्यांना इरिटेड होईल. अर्धाक्षता गेले आहेत काहीतरी खायला आणायला कारण इंटरव्ह्यू झाला आहे ना त्यामुळे. तर बघूया आता काय आणतात त्या. कारण आम्ही काहीच खाऊन नव्हतं आलेलो, नुसतं नाश्ता केलेला आहे. आणि मला वाटतं आता 1:30 वाजला असेल. तर चला बघूया काय आणतात ते खायला. इंटरव्ह्यू मूवी आहे ना आतापर्यंत तरी आम्हाला असं म्हणजे छान आहे. म्हणजे असं थोडं हे फनी कॉमेडी पण आहे आणि थोडा ट्रॅजेडीवाला आहे. तर मग छानच आहे आतापर्यंत, छान वाटलं. आता इथून पुढे थोडा सस्पेन्स वगैरे असणार आहे तर बघूया. तो बता दो. भूक लागली एवढी ना की काही चांगलं वाटेल. काहीही चांगलं. पारुल यूनिवर्सिटी का ऑनलाइन MBA प्रोग्राम आपके प्रमोशन. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो मस्त सांगा. म्हणजे 5 पैकी किती स्टार द्याल? 5 पैकी 4. मी पण 3. म्हणजे चांगला होता. असं काही हे नव्हतं, छान होता. म्हणजे एन्जॉय केलं. म्हणजे असं बघितल्यासारखं वाटलं की बाबा आलोय काहीतरी चांगलं बघायला असं वाटलं. नाही तर मग ते नाही का असं बोर होत आहे असं काही झालं नाही. छान. हां केळठी कॉपवायला पाहिजे. कॉर्नाटो बिर्नाटो नाही ना हे छोटं वालं ठीक आहे. कोणतं किलो होते चिकन नाही किलो तर मी पण आला आईस्क्रीम खाईल. खावा खावा. चॉकलेट ऑलवेज चॉकलेट लावा. प्रॉब्लेममध्ये असतं 2 वेळेने विचारतात. प्लॅन बी नेहमी रेडी ठेवायचा. मला म्हणजे घरी चाललो आहे आणि या दोघी तरी माझ्या घरी येत आहे. आणि ती व्हेज आहे ती नॉन व्हेज आहे. या दोघी मी काय म्हणते विचार करत होते मी काही सोडेल. कालच व्हेज विगन वेगळं असतं, व्हेज वेगळं असतं. विगनमध्ये तुम्ही प्रोडक्ट पण नाही खायचे असं असतं. विगन वेगळं असतं. ही बांगडा आणि
डोमा मिक्स केली आहे तिने. 2 बांगडे होते. इथे ढोमी फ्राय केली. मंडई वरदा जेवायला बसली आहे. जेवण कसं झालंय वरदा सांगा. माझी मम्मी झाली. मम्मी तर सगळं केलं जेवण. मम्मीने बनवलंय. हे छान झालंय. त्याचं मला माहित नाही. हे काय आहे? बांगडा आहे. बांगड्याचा बांगडा आहे ना? हां. सांबार टाक ना याच्यावर. चहा थांब भाचं मैत्रीण घेतली. मस्त आहे ना गावचं हळतो. दूध नसेल याची. नुसतं गावाचं नाव सांगायचं तुला. नापोली आणि कोकण. हां. आणि ॲक्च्युली सगळ्यांना कन्फ्युज आहे. दाभोळे दापोली एकच वाटतं. वेगळं. दाभोळे वेगळं, दापोली वेगळं आणि दाभोळ पण वेगळं आहे. बघा असं परत चान्स मिळणार नाही खायचा. नको मला. आकाशला अजिबात आवडत नाही मच्छी. काय बोलतो? अजिबात नाही. हां आता पण ते मोठ्या मोठ्या असतात ना जसे प्रॉन्स, सुरमई, बोलली असेल जाऊ दे. परत ते पापलेट. कशा बाबू या. आता मच्छी. हा ना अशी झाली भूतासारखी केस. काय बिट्टू? शी शी. तुझ्या औषधात बहुत शी करतोय. आला लोक हा आम नाम 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 कर. हा व्हेरी गुड. मच्छी हवेला आवडते ना मच्छी. माझ्याकडे म्हणजे कोणाला देत नाही. तू लकी आहेस असं म्हण. मंडळी तुम्हाला आता दाखवते की मला इकडचा डोसा लय आवडतो. म्हणजे बघा हा म्हणजे हा मस्त बनवतो डोसा. अक्षताला बोलायला पाहिजे ते डोसा खायचे का. छान लागतो. अक्षता आम्हाला ऑफिसवरून डायरेक्ट येईल. ती भेटेल इथेच आणि मग एकत्रच निघू. तोपर्यंत आम्ही घरातून निघालो आहे आणि ती मध्येच वाटेत आम्हाला भेटणार आहे. तर वर्धा आणि मी घरी मस्तपैकी जरा आराम केला जेवण वगैरे झाल्यावर आणि मग निघालो आहे वर्धाकडे जायला परत. तर आता ती पण माझ्या इथे थोडं जवळच राहते त्यामुळे चालतच जाणार आहोत. थोड्या गप्पा पण होतील आणि बरं पण वाटेल मस्त. आणि काकांना पण बरेच दिवस भेटले नाही मी. काका आठवण काढत राहतात वर्धा बोलते. तर म्हटलं जाऊन येऊया. तर जेव्हापासून वर्धा आली आहे तेव्हापासून अवनीशला काय तिने सोडलेलं नाही आहे. चला चला. हॅलो हाय. परत एकदा भेटून कसं वाटलं. वाह दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. दीदी 50 का 3. खूप कमी होते. वो 50 से 3 घे ना. मग हे बरे आहेत ना त्यापेक्षा. अंकल बंद वाला दो. अभी नहीं खाना है. मर्दा माखा घेते माखा. काय मला नको. त्याच्यासाठी ए खाशील बिरशील ती मिरची उचलून नाचायला लावशील आम्हाला. लिंबू मिरची लेलो. तो करतो ना भाजी भाजी म्हणून तो भाज्या घेतो. नकोय आम्हाला मिरची. बोल आजी नकोय आम्हाला मिरची. तर म्हणजे हा रस्ता पहिला आमचा वॉकला जायचा होता. जुन्या आठवणी. किती दिवसांनी या रस्त्याने चाललंय. मी येते यार. तू तिथे खूप दिवसांनी येते. मी खूप दिवसांनी आली आहे. म्हणजे लग्नाआधी थोडं कसं असतं मेंटेन व्हायचा प्रयत्न चालू होता. लग्नाआधी मेंटेन व्हायचा प्रयत्न चालू होता म्हणून वॉकला. आणि वॉकला आता प्रयत्नच करत नाही. सगळे प्रयत्न सोडलेत पण नाही. मला मी थोडं मनावर घ्यायचा विचार करते आता परत. आणि खूप झालं आता लय टाळाटाळ केली. लय इग्नोर केलं. म्हणजे कसं होतं माहिती आहे आता पहिला आरशात स्वतःला बघूसं वाटायचं. आता बघावंसं पण नाही वाटत जेव्हापासून अवनीच झाला आहे. म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला टाईम भेटत नाही आहे. त्यामुळे आता थोडं तो मोठा होतो आहे तर मला थोडं स्वतःकडे पण लक्ष द्यायचं आहे की त्याला थोडंफार का असेल ना वॉक चालू करावं काहीतरी असं मला वाटायला लागलं. आणि जे मी आता रोजच्या जेवणामध्ये माझं नॉनव्हेज वगैरे आहे ते पण थोडं मला आता कमी करायचं आहे.
तर बघूया ह्या सगळ्या गोष्टी आता कितपत होतात माझ्याकडनं. आणि आपण खूप सारं ठरवतो आणि खूप कमी त्यातलं होतं माझ्याकडनं. आणि बघूया आता. पण करायचं आहे काहीतरी छोटंपासून जरा स्टार्ट करूया. आपण करूया. हे बघ खाऊ घेऊन येत आहे. आता आलात गावावरून. हे बघ चल चल घेऊन चल. तुझं पार्सल मी तू पकड ना हे दूध पकड. तुझं पार्सल मी आणते. आता हे असं घेऊन चल असं. अरे काय चल चला काकांकडे. काका गावावरनं आले. काकांची बॅग पण उचलते बघा. आई ग फणस आहे. खरंच फणस आहे ह्याच्यात मला वाटतं. आलात कशाने तुम्ही? गावावरून चालत आलात? तुझं पोरं चढतो बघा कसं आता. तिला इथून चढ बाबू. चढून टाकू मम्माला. अगं एवढं उंच उंच शिड आहे. आणि त्याला उचलून या 2 पायऱ्या चढल्या फक्त. मस्त की पिक्चर बघितला. वरवाला घेऊन माझ्या घरी गेली. मच्छी खाल्ली. मच्छी तिकडे तिने मच्छी घेतली नाही. भरवली खाल्ली. मच्छी खाल्ली. हे बघ उचापती. उचापती आलाय. हा कुठे काय एवढं असताना आलेला. माझी मम्मीवर ते बाळ येणार काय. मी बाळ नाही राहिलं त्या. काय करते सेव्ह आहे ना व्हिडिओ. काकांचं घेतलंच पाहिजे. तुम्ही आता युट्यूबवर झळकणार. आता डायरेक्ट युट्यूब वरती बघायचा तुम्ही. पप्पा आहे ना. ओ बाबा ओ काय शोधताय तुम्ही पण. काय त्याला काय नाही. काय नाही टिक्का नाही. इकडे बघ मी टिक्का कसं लावला बघ त्या आईने. तर पुसून पुसू नको रे. पुसायचं नाही. पुसायचं नाही. हा पुसायचं नाही बाबू. डोळे बंद कर. इकडे बावी. थांब शिल्की नाही जरा. डोळे बंद कर. डोळे बंद कर. अभि जायचं आता. अगं बाई एवढी छान. त्याला उचलून घेतलं. डोक्यावर घाल. डोक्यात. तू दे आता. तू दे बादे. चला बाय करा. बाय करा. बाय चला या. बाय कर आईला. बाय बाबू. आईला टाटा करा. चला आता अक्षूच्या इथे पोहोचलोय. आता ओरडा. बाळासाठी मी म्हणत होती की चित्राला आधी घेऊन ये. ए पण याचं तू सांग. हे मला पहिल्यांदा नावाने हाक मारलं यांनी. अरे किती फेसबुकला तुझं गाव, तुझं आजो, तुझी नदी, तुझं घर, तुझी जमीन, तुझं जंगल, काय सगळं चालू केलंय ना मी म्हणून. एक्सप्लोर करताय. एक्सप्लोर सगळं मस्त झालं. थँक्यू. काय डिकरा बिस्किट. हां बिस्किट ना चॉकलेट दिलंय. चॉकलेट आहे. मला अंदाज नव्हता की ते पिल्लूचं देत नाही. आता सर आणलं ते पिल्लूचं. आमची टायना आई दात पडला. नाही समजू. नाही आमच्या खिडकी आली. खिडकी नाही आमचा दात पडला. पण आमचा दात पडला. आजारी किती पडली बारीक झालेले. तू त्याला शिकवते का तो तुला शिकवतोय? तुला शिकवतोय तो. ABCD शिकव. दादाला शिकव ABCD. येते का ABCD? तो काय बोलतोय? ABCD बोल. ABCDEFG. फक्त ते टोन तीच आहे. बाकी शब्द अल्टी पुलटे झालेले आहेत. पण साधी पद्धत आहे का.
तुमच्यामध्ये लसणीचं हे जास्त हवं काय कांदा लसूणचा मसाला मग आमचा हा मसाल्यामध्येच सगळं असतं. कुठला जो तिखट मसाला तुम्ही वापरता तो हे बघा सांगा. तर मंडळी हा आहे इथं ठेचा सोलापूर स्पेशल असं म्हणता येईल की रेसिपी. बाकी ठीक आहे. स्पेशल सोलापूर जेऊरचा ठेचा आहे. त्याच्यामध्ये काही नाही, सिंपल आहे. हिरवी मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आहे आणि 2 चमचे मीठ आहे. अच्छा. नॉर्मली मिक्सरला ग्राइंड केलंय आणि त्याच्यानंतर 1 लिंबू वरून पिळाय आणि 2 तास भिजत स्टोरेज करून आणि खूप छान पैकी टेस्ट आहे. मी खाल ना तर भाजीची गरज नाही, फक्त कांदी भाकरी, ज्वारीची भाकरी आणि वा वा मस्त. आईला पादे हवी. आईला पादे पादे आईला दादाला बाय करूया. चला हाकी येतो. ये परत येऊ मग चला तर मंडळी आता हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.